तर मी आता खूप मस्त अशा छान प्लेसेसला जात आहे जिथं मी मॅनिफेस्ट केलेलं होतं आणि ते सगळ्या विशेष माझ्या कंप्लीट झालेल्या आहेत. तर लेट्स सी, मस्त पूर्ण एक्सप्लोर करूया कुठं कुठं गेलं आहोत आणि तुम्हाला पूर्ण कसं जायचं, बजेट काय असतो ते पूर्ण सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो अकॉर्डिंग टू वॉट अवेलेबल्स वी बुक अवर ट्रेन आणि मस्त बसले, खूप जास्त वेळ गप्पा मारल्यानंतर मस्त भूक लागलेली, सगळ्यांनी घरून टिफिन आणलेले होते, त्याच्यामुळे मस्त आम्ही जोडी खिचडी, भेंडीची भाजी अशी गेली, काकरा काय मस्त डिफरंट टाईप ऑफ टेस्ट करून थोडा आराम केला. त्यानंतर आमचा स्पॉटही आलेला अहमदाबाद. मस्त अहमदाबाद स्टेशनला उतरलो आहोत आम्ही. त्यानंतर वी हॅव टू कॅच अनदर ट्रेन. तर आम्हाला गांधीनगरला जायचं होतं, त्याच्यामुळे ना आमची जी ट्रेन होती ती कॅन्सल झालेली आणि थर्ड एसीज अवेलेबल होते आणि त्यामध्ये तिकीटही नव्हते. तर ओनली 40 किलोमीटरचं डिस्टन्स होतं, त्यामुळे आम्हाला सीट घ्यावं लागलं. ती खूप मजा आली ते तिकीट काढतानाही. आम्ही आता गांधीनगरला पोहोचलो. मस्त ते भी कितने में? प्लेटफॉर्म नंबर 1 और 10 रुपया 10 रुपीज. तर अहमदाबाद टू गांधीनगर टू वेरावल आम्हाला जायचं होतं. त्याच्यामुळे 2 तासाचा गॅप होता. भूक खूप जास्त लागली होती. गांधीनगरच्या स्टेशनला जायचं बघूपर्यंत काहीच नाही दुकान, फुल खतम झालेलं होतं. त्याच्यामुळे आजूबाजूला काहीही मिळत नव्हतं. त्यानंतर शेवटी आम्ही घरचेच डबे आणलेले होते. सो अगेन आम्ही मस्त जेवण केलं इथं गांधीनगर, you can see. काय थोड्या वेळाने आमची ट्रेन आलेली आणि वेरावलच्या दिशेने आम्ही झालो. तोपर्यंत मस्त थोडं श्यावम्याव केलं. थँक्यू. तर तुम्ही अहमदाबाद टू गांधीनगर मेट्रोने पण येऊ शकतात, पण अवेलेबल नसल्यामुळे ना आमच्या टायमाला, त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या ट्रेनने आलेलो आणि आमच्या सोमनाथ एक्सप्रेस पण आलेली आहे. तर मला आता कळलंच आहे मी जात कुठं आहे. गुड नाईट. उद्या आम्ही सकाळी सोमनाथला उतरणार आहोत. जायचं भेटूया आपण सकाळी. जेव्हा आम्ही बाहेर गेलो वेस्ट स्टेशनच्या आणि इतकं वेलकमिंग ते खूप वेगळ्या पद्धतीने चालू होतं. म्हणजे आम्ही शॉक झालो. तिकडं जे सोमनाथ स्वाभिमान पर्व सुरू होतं ना, ते हेच की हे माहीत नव्हतं. तर बघून आम्ही खूप शॉक झालो. तरी मस्त छान ॲटमॉस्फिअर ठेवलं होतं. वेरावल टू सोमनाथ 7 किलोमीटर डिस्टन्स आहे. तर तुम्ही कोणत्याही व्हेकलने जाऊ शकता. सो वी गॉट अवर ऑटो अँड वी आर गोईंग टू द सोमनाथ. ॲक्च्युली खूप जास्त कोल्ड होता, तर मी मस्त बसलेलो आणि इकडे खाडी असते ना, तर खूप साऱ्या बोटिंग्स बघितल्या. बाय गॉड, इतक्या बोटिंग्स होत्या तिथं. आणि त्यानंतर मी एंटर्ड ना, लाईक की यार क्या आहे, लाईक सोमनाथ स्वाभिमान पर्व माहीत नव्हतं सुरू. मग पूर्ण पोस्टर्स वगैरे बघितलं आणि सगळं ते बघितल्यानंतर कळलं की अरे किती लकी आहोत आपण की ह्या पर्वाला आपण म्हणजे जात आहोत. तर सोमनाथला ना अंतरदर्शन यात्रा हा जो एक प्रोग्राम होता मेडिटेशनचा, तर त्यासाठी आम्ही गेलेलो तिथं. तर इकडे हे जे डॉर्मेटरी आहे इकडे पोचलं, पण माय गॉड पूर्ण फुल झालेलं A to Z. इकडे आजूबाजूचे रूम ते सगळे फुल झालेले. तर आम्ही एक ऑनलाईन वगैरे चेक करून मग एका हॉटेलला फायनली पोचलो आणि देन वी गॉट अवर रूम. ब्युटिफुल मॉर्निंग फ्रॉम द सोमनाथ. आता आम्ही चहा प्यायला चाललो, त्याच्यानंतर रांगोळीला जाणार आहोत. तुम्ही बघू शकता आमचा अवतार किती गोड गोड आहे. महाराष्ट्र एकदम सुटसा. Good morning from Somnath. So we are all ready. मस्त with the saree. So excited. आता मस्त आम्ही मंदिरात जात आहोत. आता आम्ही रूम सोडणार आहोत. आम्ही खूप छान दिसतोय की नाही? एक नंबर हमारे लेडी बॉस. सो माय डिअर फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी खूप लेट बनवत आहे आणि पोस्ट पण करत आहे ॲक्च्युली बिकॉज ऑफ सम स्केड्यूल ऑफ माइंड. सो लेट्स एन्जॉय दिस व्हिडिओ अगेन. तर आमच्या बिफोर प्रोग्राम डेला आम्ही पोचलेलं असल्यामुळे ना आम्ही मस्त फ्रेश झाल्यानंतर दर्शनाला जात आहोत आता. आणि खूप जास्त क्राऊड होता बिकॉज सोमनाथ स्वाभिमान पर्व हे सुरू होतं तिथं. तर आम्ही विटनेस झालो तिथं. तर खूप ही म्हणजे ग्रेट गोष्ट झालेली आमच्यासाठी अँड वी आर व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस. तर चला आपण दर्शनाला जाऊया. हां, बट दर्शनापूर्वी ना तुम्हाला तिथं मोबाईल जमा करावा लागतो. मोबाईल इज नॉट अलाउड इनसाईड. तर काउंटर असते तिथं तुम्हाला तुमचे मोबाईल, पर्स वगैरे सगळं जमा करावं लागतो. हां, मनी असेल तर तुम्ही पाऊच कॅरी करू शकता, दॅट्स इट. बट डिजिटल वॉच अँड डिजिटल थिंग्स नॉट अलाउड देअर.
बट हा इथं तुम्हाला जमा करताना फ्री ऑफ कॉस्ट असतं. यू डोंट हॅव टू पे एनी मनी देअर. बट ते सगळं चेक करतात. पाण्याची बॉटल पण नाही आतमध्ये आम्हाला घेऊन जाऊ दिली होती. तर आमचं खूप सुंदर असं दर्शन झालं होतं. मंदिर इतकं सुंदर सजवलं होतं ना, माय गॉड. अँड वेन आय सी मीन्स महादेवा झालेला आहे. खूप भारी क्रिएट झालेला आहे. खूप खूप होली प्लेस आहे. सतत नाही सांगू शकत, मस्त छान व्हायब्रेशन क्रिएट झालेलं आहे इथं. कारण की मोदीजी पण येणार आहे, तर त्यांचं जे पर्व सुरू आहे ना, तर मस्त 72 घंटेचा ओंकार जापाचा संकल्प आहे. तर जबरदस्त व्हायब्रेशन क्रिएट झालेले आहे. आय कॉन्ट टेल इन वर्ड्स. ते समजा. तर हे इथं सगळं प्रिपरेशन चालले आहे. मोदीजी जे येणार आहेत आणि 72 घंटेचा ओंकार ज्या अखंडपणे सुरू झालेला होता तिथं. आणि मोठे मोठे जे सिंगर्स आहेत ते पण तिथं येणार आहेत. तर ज्यांची जी सिंगिंग नाईट असणार आहे तिथं खूप अमेझिंग आहे, ते नक्की बघणार तुम्ही. तर अशा प्रकारे आम्ही खूप ते सगळं प्लेस वंडर केलं आणि इतकं सुंदर सजवलेलं होतं. कुठं पेंटिंग चालू होती, कुठं रांगोळी काढणं चालू होतं आपलं पेंटने. तर यस, तुम्ही बघू शकतात की ते सुंदर असं सजवलेलं आहे इथं. अँड महादेवाची मूर्ती तिकडे ना, ते ॲक्च्युली फोटोचं अट्रॅक्शन खूप जास्त झालेलं आहे इथं. सगळेजण खूप क्राऊड करत होते फोटो काढण्यासाठी. सो तर मलाही त्या मूर्तीसमोर फोटोचा मोह आवरला नाही. मला महादेवाचे हे जे प्रिंट असतं ना ते लावायचं होतं, कुंकू वगैरे. बट आम्ही दर्शन झाल्यावर तिथे लावलं आणि वेगवेगळे हॅपी की या ते वाईबच खूप वेगळी होती. त्या तिकडं जो माहोल क्रिएट झालेला होता, तुम्ही म्हणजे पागल झाले असते अक्षरशः. ॲक्च्युली आय वॉज लाईक की मीन्स टू मच आय वॉज हॅपी दॅट टाईम. तर मग आम्ही म्हणजे खूप जास्त ऊन पण असल्यामुळे ना थोडंसं जेवणाचं इकडं तिकडं झालं आमचं. तर आम्ही थोडं फास्ट फूड खाल्लं होतं दॅट साईड. सो आजूबाजूचा प्लेस वंडर केला. त्यानंतर मी रिटर्न जाताना इकडे प्रसादालय आहे. तर इथं तुम्ही जाऊन जेवण करू शकता. तर इथं एक तिकीट मिळतं, ते तिकीट घ्यावं लागते आणि तुम्हाला जेवणासाठी नंबर लावावा लागतो. तर खूप सारी गर्दी असल्यामुळे ना वेट करावं लागलं होतं. बट या फूड वॉज जस्ट डिलिशियस. जो प्रसाद होता तो खूप सुंदर असा टेस्टी होता. तर आम्ही त्याचाही आस्वाद घेतला मस्त. सो जेवण झाल्यानंतर आम्ही फोटो क्लिक केले. त्याच्यानंतर माझ्यासोबत जे मेंबर्स होते ते रूमला रेस्टला गेले आणि मला पूर्ण प्लेस वंडर करायचं असल्यामुळे मी पूर्ण प्लेस बघितला. त्याच्यानंतर तिथे एक डिजिटल म्हणजे महादेवाला तुम्ही जलपूर्ण करता तो फील घ्यायचा असेल तर तिथे एक मंदिराच्या साईडला ना एक म्हणजे त्यांचं एक शेड आहे. तर तुम्ही ते करू शकतात. फोटो पाहिजे असेल तर तुम्हाला ते फोटो 200 समथिंग रेटने देतात. तर ते फ्री आहे, पण फोटो तुम्हाला चार्ज पे करावा लागतो त्यासाठी. तर अशा प्रकारे मी पूर्ण बघत होते. मग इकडे जे मंदिर आहे, ओशन व्ह्यू आहे ना, समुद्र व्ह्यू, तर मी तिकडं जात आहे. आता बघूया आपण काय काय आहे. तर इथं छान खूप सुंदर असं मार्केट आहे. तर तुम्ही तर संध्याकाळी खूप मस्त चिल करू शकतात आणि ते तुम्ही सायकलिंग पण करू शकतात. तर सायकलिंगचे चार्ज 25 to 20 आहे काहीतरी 1 तासाचे. तर यस, तुम्ही इथला खूप सुंदर असा मजा घेऊ शकतात. त्याच्यानंतर माझे हनुमान दादा, यस. सो वेन आय सी हिम मीन्स काय वाईब होती ती की समुद्र अँड मंदिर तिकडं आणि इकडं हनुमानजी. वाव, सो ग्रेट फिलिंग. ॲक्च्युली मी साडी घातलेली होती मस्त. बट मला जे फोटोशूट करायचे होते ते नाही झाले बिकॉज आय एम वंडरिंग अलोन अँड स्ट्रेंजर्सला मी किती सांगू की नाही काढायला. सो चल बी लाईक दिस क्लिक. अँड इथे एक मंदिर आहे. तर इथं महादेवांची पण मूर्ती आहे आणि मातोश्री अहिल्याबाई होळकर ज्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे आणि यांच्यामुळेच महादेवांची मंदिरं सगळ्या ठिकाणी झालेलं आहेत. तर यांच्या इथं एक स्टॅच्यू आहे आणि तिथं सगळं लिहिलेलं आहे. तर इथं तुम्ही अभिषेक करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही इथं प्रसादही घेऊ शकतात. तर इथं पण खूप लाईन होती. जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा इथं खूप जास्त क्राऊड होता आणि वेन आय गेट रिटर्न बॅक तर थोडा क्राऊड कमी वाटला म्हणून मी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं खूप छान प्रकारे आणि खूप सुंदर असं दर्शन झालं. मंदिराचा परिसर खूपच सुंदर आहे आणि मंदिर पण मोठं आहे. तर वरती जाताना तुम्हाला थोडा स्टेअर्स चढावं लागते आणि त्याच्यानंतर मग परत थोडंसं मंदिराला फेरी मारून म्हणजे तिकडे आजूबाजूला छोटे छोटे मंदिरं आहेत. तर असं पूर्ण फेरी मारून मग तुम्ही खाली उतरून तुम्ही रिटर्न होऊ शकतात असं.
तर मंदिराला तर बघू शकता किती सुंदर असं सजवलेलं आहे आणि तिथं खूप शांत फील होत होतं ॲक्च्युली. आणि तुम्ही तिथं बसणार तर यू विल फील लाईक की क्या ही पीस है भाई इधर. तर इथं गणपतीजींचं मंदिर आहे, अन्नपूर्णा माताचं मंदिर आहे, तर छोटे छोटे मंदिर आहेत तिथं. आम्ही रूमला आलेलो आहोत. यांचं मस्त चेंज झालेलं आहे. हे तर झोपे गेले आहेत. आता मी चेंज करणार आहे गाईज. मस्त ऐसा वाटेगा कि पानी नहीं और लाइट नहीं, टॉयलेट के लिए जाने को जमेगा नहीं, कुछ नाही आहे. लाइट बिना इंटरनेट. छोटंसा एवढासा रूम आहे आमचा बस. म्हणजे आम्हाला रूम तो मिळाला नशिबाने, थँक गॉड. कारण की प्री बुकिंग म्हणजे आम्हाला मिळालीच नव्हती, त्याच्यामुळे एक रूम छोटासा मिळाला होता. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो, फ्रेश झालो, चाय घेतली, मग आम्ही ओशन व्ह्यूकडे गेलो. आणि हे तिकडचा मार्केटचा एरिया, माय गॉड क्या ही बताए. जो सीन, जो नजारा आहे, जो सोमनाथ का एनर्जी है, मीन्स खूपच अमेझिंग होता. आणि ही रॅली चालली ॲक्च्युली, तर ते तयारी करत होते सगळेजण. जेव्हा मोदीजी येणार आहेत ना, तेव्हा माय गॉड जो माहोल क्रिएट झालेला होता, जे वेगवेगळ्या कल्चरचे लोकांनी म्हणजे ते डान्स परफॉर्मन्स अँड एव्हरीथिंग, तर ते त्याच्यापूर्वी ना प्रॅक्टिस करत होते. तर एक छोटंसं छान सुंदर असं मार्केट आहे, फूड एरिया आहे, तर तिथं तुम्ही खूप सुंदर असं एन्जॉय करू शकतात विथ युअर फ्रेंड्स, फॅमिली. तर हा आहे आमचा पंडाल. सूर्य किती सुंदर दिसतोय. किती भारी उडत आहे ते. सो 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 Yes. दिस इज आवर्स. आले आले. काल सकाळी गेली तिथंच कर. असं मला घरात करून बाईक कृष्णाचं सो आम्ही आमचं पंडालही बघून आलो. काय प्रिपरेशन म्हणजे कुठं किती डिस्टन्स ते चेक पण केलं आणि पूर्ण सिनारिओ मी म्हणजे बघितला, तर तो खूप अमेझिंग होता. आणि प्रिपरेशन ही चालली होती. त्याच्यानंतर आम्ही इथे इव्हिनिंगला मस्त बीचकडे आलो. तर मीन्स खूप सुंदर, नाही शब्दात सांगू शकत नाही, तुम्ही बघू शकतात ॲक्च्युली. किती भारी आहे. हां. So we are all enjoying the beach therapy and the birds are flying. My God, amazing. And मस्त थोडंसं टाईम स्पेंड केला, मेडिटेशन केलं अँड पणासोबत थोडंफार खेळलं, फोटोशूट केला. मस्त खूप मजा आली होती आमची आज. म्हणजे हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. आणि जे माझं बकेट लिस्ट होतं तेही पूर्ण झालेलं होतं. तर अशा खूप साऱ्या बकेट लिस्ट माझ्या ह्याच ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. तर ते तुम्ही पूर्ण सिरीजमध्ये बघणारच आता. जर तुम्हाला पण यायचं असेल तर लेट मी नो, आय विल प्लॅन फॉर यू.
शो चालू झाला तिकडे. खूप मजा आ रहा गाइस. देखो ना गाइस, देखो ना गाइस. या ना इकडे बस. देखो ना गाइस, कितना मजा आ रहा है. जिंदगी बहुत मजेदार है. इसका जीना आना चाहिए. That's very beautiful live every moment guys. दिल है मस्त ना और काय माहिती. She's saying one dialogue. Now she's not. काय का दिल है मस्ताना बॉयफ्रेंड नसताना दिल है मस्ताना हम चले दो हम दोनों सो हिअर ना वी आर मेकिंग फन मोमेंट्स फन मेमरीज. तर इथं कोणी कोणाला जजमेंट नाही करत, एकदम फ्री आणि खूप मजा मस्ती मेमरीज क्रिएट करतो आहे. आणि अशा प्रकाराने हा व्हिडिओ पण शूट केला आणि ते डायलॉग पण ऐकले तर आहा सो फन था बस. तो नो एव्हरीथिंग वी हॅव टू लिव्ह अँड एव्हरीथिंग वी हॅव टू एन्जॉय. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे. अँड पूर्ण सिरीज बघत राहा. खूप सारं मस्त म्हणजे बघायला भेटेल तुम्हाला सगळ्याच गोष्टी. आम्ही काय काय बघितलं, काय काय वंडर केलं आहे. त्यानंतर आम्ही मस्त मार्केट एक्सप्लोर करत काही खाल्लं आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.